BA भाग 3 मधील भूगोलशास्त्र विभागास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्याचं मी भूगोल प्रमुख या नात्याने डॉक्टर बी टी निकम स्वागत करतो आहे. मित्र हो, आपण BA भाग 3 ला पदवी स्तरावर अभ्यास करत असताना तुम्हाला 5वी सेमिस्टर आणि 6वी सेमिस्टर फायनल इयरला अभ्यासायचे आहे. मग हा संबंधित असणाऱ्या फायनल इयरचा 5व्या सेमिस्टरचा 6व्या सेमिस्टरचा सिलेबस कसा आहे हे आपणास माहीत असले पाहिजे. या सत्राच्या सुरुवातीला या सत्रामध्ये मी तुम्हास फक्त 5व्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगणार आहे. BA भाग 3 भूगोलशास्त्र हा विषय हा विद्यापीठाच्या पातळी विचारात घेतला तर विज्ञान विभागामध्ये समाविष्ट होतो. भूगोलशास्त्र विषयाचा अधिष्ठाता हा विज्ञान विभागाचा असतो. त्यामुळं या विषयाला विद्यापीठाच्या पातळीवर मोजत असताना विज्ञान विभागामध्ये मोजलं जातं. आपल्या BA भाग 3ला 5व्या सेमिस्टरला तुम्हास एक इंग्रजीचा पेपर हा कंपल्सरी आवश्यक आहे. 3 भूगोलाचे थेअरीचे पेपर आहेत आणि 2 प्रॅक्टिकलचे पेपर आहेत. मिळून इंग्रजी 1, थेअरी 3 आणि प्रॅक्टिकल 2 असे मिळून 6 पेपर पदवीच्या 5व्या सेमिस्टरसाठी होतात. यामध्ये काही मुलींचा मला फोन आला आणि सर अभ्यासक्रमाचा थोडासा सारांश आम्हाला समजावा. त्या दृष्टीनं जर तुम्ही थोडीशी माहिती आम्हाला सांगितली तर बरे होईल अशी रिक्वेस्ट आली. आपल्याला कंपल्सरी इंग्लिश हा विषय आपल्या महाविद्यालयामध्ये 5व्या सेमिस्टरला इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक उत्तमराव सावंत सर हे शिकवतात. सर्व विभागाचा मिळून एकत्र तास ते घेत असतात. तर बाकीचे जे तास आहेत ते प्रत्येक विभागाचे स्वतंत्र आपापल्या विभागामध्ये होतात. यामध्ये आपल्या भूगोलशास्त्र विषयाचा विचार केला तर आपल्या डिपार्टमेंटमध्ये आपले तास होत असतात. परंतु यावर्षी कोरोनाची महामारी जगभर सुरू आहे. आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या परिसरामध्ये यानं थैमान घातलं आहे जणू काय. पण या आधुनिक जमान्यामध्ये आपलं शिक्षण थांबून राहता कामा नये म्हणून आपण ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेचा काही दिवसासाठी अवलंब केलेला आहे. त्या अनुषंगाने आपणास याविषयी काही माहिती मी देऊ इच्छितो. सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपले 3 थेअरीचे पेपर याची लेक्चर आपल्याला ऑनलाईन ऐकता येतील. आपल्या याच्या नोट्स मिळतील. याच्याविषयी काही असणाऱ्या सूचना मिळतील. त्यानुसार आपण BA भाग 1ला पेपर नंबर 1 आणि 2 अभ्यासला. BA भाग 2ला 3ऱ्या सेमिस्टरला पेपर नंबर 3 आणि 4 अभ्यासला. तर BA भाग 2ला 4थ्या सेमिस्टरला पेपर नंबर 5 आणि 6 अभ्यासला. आता पेपरचा क्रम हा 5व्या सेमिस्टरला असा आहे. 3च थेअरीचे पेपर आपणास आहेत. यामध्ये पेपर नंबर 7 आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी मी पुस्तकाचे फोटो तुम्हाला पाठवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. पेपर नंबर 7 आहे तो साधन संपत्ती भूगोल आहे. हा पेपर प्राध्यापक संभाजी मनसुडे सर तुम्हाला शिकवतील. पेपर नंबर 8 आहे नागरी भूगोल आहे.
याला अर्बन जॉग्राफी म्हणतात. हा पेपर मी स्वतः तुम्हाला शिकवतो. तर पेपर क्रमांक 9 हा जो आहे भूविज्ञान विकास, हा पेपर तुम्हाला डॉक्टर CM साळुंखे सर शिकवतील. मित्र हो, तुम्हाला मी सिलेबससुद्धा पाठवून दिलेला आहे. या सिलेबसची थोडीशी ओघवती मांडणी मी तुमच्यासमोर करणार आहे. आपण हे समजून घ्याल अपेक्षा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आपला पॅटर्न कसा आहे. 30% इंटरनल आणि 70% विद्यापीठ पातळीवर मूल्यमापन परीक्षा होत. यामध्ये पेपर क्रमांक 7 हा रिसोर्स जॉग्राफी नावाचा पेपर आहे. याला साधन संपत्ती भूगोल असं म्हटलं जातं. या पेपरचा अभ्यासक्रम तुम्ही लिहून काढलेला असेल, तुम्हाला अगोदर पाठवून दिला आहे व्हॉट्सअपवर. तो सिलेबस तुम्ही लिहून काढला आहे असं आपण समजून पुढे चर्चा करू. पेपर क्रमांक 7 मध्ये 4 युनिट आहेत. पहिलं युनिट आहे इकॉनॉमिक जॉग्राफी. या पहिल्या युनिटमध्ये पॉईंट आहेत, कंटेंट आहेत. मिनिंग ऑफ इकॉनॉमिक जॉग्राफी म्हणजे आर्थिक भूगोलाचा अर्थ. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे नेचर अँड स्कोप ऑफ इकॉनॉमिक जॉग्राफी, म्हणजे साधन संपत्ती किंवा आर्थिक भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती तुम्हाला अभ्यासायला आहे. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे ब्रँचेस ऑफ इकॉनॉमिक जॉग्राफी, म्हणजे आर्थिक भूगोलाच्या विविध असणाऱ्या शाखा, त्याचा या ठिकाणी अभ्यास आहे. तर या प्रकरणामधला शेवटचा आणि चौथा मुद्दा आहे अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इकॉनॉमिक जॉग्राफी, म्हणजे आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन हे तुम्हाला अभ्यासाला आहे. याचा अर्थ असा, पहिल्या युनिटमध्ये पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हाला हे 4 मुद्दे आहेत. त्यानंतर युनिट नंबर 2 आहे. युनिट नंबर 2 मध्ये त्याचं टायटल आहे रिसोर्सेस. याला आपण मराठीमध्ये साधन संपत्ती असं म्हणतो. यामध्ये पुन्हा 4 मुद्दे तुम्हाला अभ्यासाला आहेत. पहिला मुद्दा आहे मिनिंग अँड कन्सेप्ट ऑफ रिसोर्सेस, म्हणजे साधन संपत्तीचा अर्थ काय आहे, साधन संपत्ती म्हणजे काय, आणि साधन संपत्तीच्या काही संकल्पना किंवा साधन संपत्ती संकल्पना तुम्हाला अभ्यासाची. त्यानंतरचा 2 नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे क्लॅसिफिकेशन ऑफ रिसोर्सेस, साधन संपत्तीचे वर्गीकरण, वेगवेगळ्या निकषानुसार साधन संपत्तीचं वर्गीकरण तुम्हाला अभ्यासायचं. त्यानंतर युटिलायझेशन ऑफ रिसोर्स टू द सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ, चिरस्थायी विकासासाठी साधन संपत्तीचं वापर आणि नियोजन कसं करावं याविषयीचा अभ्यास या ठिकाणी आहे. अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा. त्यानंतर नीड अँड नेचर ऑफ कन्झर्वेशन ऑफ रिसोर्सेस, साधन संपत्तीचे स्वरूप व त्याची गरज आणि कन्झर्वेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे त्याचं संवर्धन कसं करायचं. जगाच्या पाठीवल्या साधन संपत्तीची किती गरज आहे, ती कशा प्रकारे उपलब्ध आहे, तिचं संवर्धन करण्याची काय गरज आहे याविषयीची माहिती या मुद्द्याच्या टायटलखाली आपल्याला अभ्यासावी लागेल. त्यानंतर तिसरं युनिट आहे मिनरल अँड पॉवर रिसोर्सेस. यामध्ये संबंधित असणाऱ्या मिनरल रिसोर्सेस ज्या आहेत, या मिनरल रिसोर्सेस यामध्ये डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्शन, ट्रेड ऑफ फॉलोइंग मिनरल्स. यामध्ये आयर्न ओर, लोह खनिज याचा अभ्यास आहे. तो अभ्यास USA आणि इंडिया म्हणजे संयुक्त संस्थाने आणि भारतातील आयर्न ओर, लोह पोलादाचा अभ्यास आहे. मँगनीज आपल्याला माहिती आहे अतिशय महत्त्वपूर्ण खनिज आहे.
त्याचा भारत आणि सोव्हिएट रशिया यांचा अभ्यास या ठिकाणी आहे. त्यानंतर बॉक्साईट नावाचं खनिज आहे, त्याचा अभ्यास इंडिया आणि वेस्ट इंडिजचा तुम्हाला आहे. हे मिनरल रिसोर्सेस झाले. तुम्हाला पॉवर रिसोर्सेस काय अभ्यासाला आहेत, यामध्ये कोल, दगडी कोळसा, अमेरिका आणि इंडियाचा अभ्यास आहे. पेट्रोलियम, यामध्ये मिडल ईस्ट कंट्रीजमधले या देशाचा पेट्रोलियमचा अभ्यास आहे. खनिज तेलाचा अभ्यास इंडिया आणि संबंधित असणाऱ्या मिडल ईस्ट कंट्रीजचा आहे. त्यानंतर हायडल पॉवर इंडिया, यामध्ये जपानचा अभ्यास आहे. त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा साधनामध्ये नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस, यामध्ये सोलर, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांचा अभ्यास तुम्हाला आहे. त्यानंतर युनिट क्रमांक 4 आहे बायो रिसोर्सेस. आपण या बायो रिसोर्सेसला मराठीत जैव साधन संपत्ती असं म्हणतो. ही जैव साधन संपत्तीचा अभ्यास आहे. हा अभ्यास करत असताना डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्शन, ट्रेड ऑफ फॉलोइंग बायो रिसोर्सेस, यामध्ये फॉरेस्टचा आहे, वनसंपत्तीचा अभ्यास आहे. आणि लाईव्हस्टॉक, यामध्ये कॅटल अँड शिपचा आहे. यामध्ये जे प्राणी आहेत, शेळ्या, मेंढ्या यांचा अभ्यास, प्राणी यांचा अभ्यास यामध्ये आहे. असा साधन संपत्ती भूगोलाचा 4 प्रकरणामध्ये बांधलेला अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला प्राध्यापक संभाजी बनसोडे सर शिकवतील. त्यानंतरचा जो पेपर क्रमांक 8 आहे, तो पेपर मी तुम्हाला शिकवणार आहे. पेपर क्रमांक 8चा सिलेबस तुम्हाला मी प्रत्येक प्रकरण शिकवत असताना, मुद्दा शिकवत असताना याची वारंवार आठवण करून देणार आहे. यामध्ये जो अर्बन जिओग्राफीचा जो सिलेबस आहे पेपर क्रमांक 8चा, तो असा आहे की डेफिनेशन ऑफ अर्बन जिओग्राफी, नेचर ऑफ अर्बन जिओग्राफी, स्कोप ऑफ अर्बन जिओग्राफी, अप्रोचेस टू द स्टडी ऑफ अर्बन जिओग्राफी. हे जे मुद्दे आहेत, या मुद्द्यामध्ये मराठीत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या प्रकरणाच्या अनुषंगाने याचा शब्दशः अर्थ असा आहे, अर्बन जिओग्राफी म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, नेचर म्हणजे स्वरूप, स्कोप म्हणजे व्याप्ती आणि अप्रोचेस म्हणजे दृष्टिकोन, हे मुद्दे आहेत. या मुद्द्याच्या अनुषंगाने आपणास नागरी वसाहत निर्माण झाली, त्याची पार्श्वभूमी, त्याचबरोबर नागरासंबंधी वापरल्या जाणाऱ्या विविध परिभाषा, जगाच्या पाठी वापरल्या जाणाऱ्या परिभाषा, नागरी व्यवस्थेची वैशिष्ट्ये, नागरी भूगोलाची व्याख्या, त्यानंतर नागरी भूगोलाचं स्वरूप, नागरी भूगोलाची व्याप्ती आणि नागरी भूगोलाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन, हे मुद्दे पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतरचं जे प्रकरण आहे ते म्हणजे अर्बनायझेशन अँड अर्बन फंक्शन्स, म्हणजे नागरीकरण आणि नागरी कार्य, असं या प्रकरणाचं नाव आहे. यामध्ये कन्सेप्ट ऑफ अर्बनायझेशन, नागरीकरण प्रक्रिया किंवा संकल्पना, फॅक्टर्स ऑफ अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरणावर प्रभाव टाकणारे घटक, ट्रेंड्स ऑफ अर्बनायझेशन इन द वर्ल्ड म्हणजे जागतिक नागरीकरणाचा कल काय आहे याचा अभ्यास आहे. त्यानंतर फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ टाउन्स अँड सिटीज, कार्यानुसार नगराचे आणि शहराचे वर्गीकरण, असे मुद्दे तुम्हाला दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासाला आहे. यानंतर प्रकरण क्रमांक 3 आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे साईट अँड सिच्युएशन म्हणजे स्थान आणि स्थिती. या स्थान आणि स्थितीच्या, शहराच्या स्थान आणि स्थितीचा अभ्यास कोणत्या मुद्द्याच्या अनुषंगाने करायचा आपल्याला, तर तो असा आहे, सिग्निफिकन्स अँड क्लासिफिकेशन म्हणजे स्थानाचे महत्त्व आणि स्थानाचे वर्गीकरण आपल्याला अभ्यासायचं. सिच्युएशन म्हणजे सिटी, त्याचं पण सिग्निफिकन्स आणि क्लासिफिकेशन आपल्याला अभ्यासायचं आहे, म्हणजे महत्त्व आणि वर्गीकरण अभ्यासायचं. असं या 2 संकल्पनाच्या अनुषंगाने असणारं 3रं युनिट आहे. 4थं युनिट आहे, त्या 4थ्या युनिटचं नाव आहे अर्बन मॉर्फॉलॉजी, अर्बन प्रॉब्लेम्स आणि अर्बन प्लॅनिंग म्हणजे नागरी संरचना,
नगराच्या समस्या आणि नगर नियोजन असे मुद्दे यामध्ये आहेत. यामध्ये पहिला मुद्दा आहे डेव्हलपमेंट ऑफ टाउन स्ट्रक्चर, संबंधित असणाऱ्या शहराची रचना. यामध्ये थिअरीज आहे, कॉन्सन्ट्रिक थिअरी आहे, सेक्टर थिअरी आहे आणि मल्टीन्यूक्लाय थिअरी. या 3 थिअऱ्या या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, CBD शॉर्ट फॉर्म आहे, केंद्रीय व्यवसाय क्षेत्र, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल अँड मॅन्युफॅक्चरिंग एरियाज इन सिटी, म्हणजे निवासी क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र या दोन्ही क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे. रुरल अर्बन फ्रिंज, म्हणजे ग्रामीण क्षेत्र आणि शहरी क्षेत्र या दरम्यानचा प्रदेश, याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अर्बन प्रॉब्लेम्स, नागरी वस्तीच्या समस्या, नागरी शहराच्या किंवा नागराच्या समस्या अभ्यासाच्या. सोल्युशन ऑफ अर्बन प्रॉब्लेम, ह्या समस्या कशा सोडवता येतील याची चर्चा मांडायची. त्यानंतर अर्बन प्लॅनिंग, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग, नगराचं नियोजन आणि नगराच्या नियोजनाचं महत्त्व, हा भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. असा पेपर क्रमांक 8, तो सुद्धा 30-70, इंटरनल 30, विद्यापीठीय मूल्यमापन 70 असा आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 9 आहे. त्या पेपरचं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ जिओग्राफी, म्हणजे भूविज्ञान विकास किंवा भूगोल विकास. यामध्ये भूगोल विकासामध्ये 4 प्रकरण आहेत. तुम्हाला सिलेबस मी पाठवून दिला आहे, तुम्ही सिलेबस समोर ठेवू शकता. यामध्ये हिस्ट्री ऑफ जिओग्राफिकल आयडिया, ब्रीफ रिव्ह्यू, यामध्ये संबंधित असणाऱ्या भौगोलिक संकल्पनांचा इतिहास आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ऑफ ग्रीक अँड रोमन, म्हणजे ग्रीक आणि रोमन भूगोलतज्ञाचं योगदान, भूगोलातील योगदान अभ्यासाला आहे. त्यानंतर एन्शियन इंडिया जिओग्राफिकल कन्सेप्ट, म्हणजेच काही भूगोलातील असणाऱ्या प्राचीन संकल्पना याचा अभ्यास आहे. त्यानंतर अलेक्झांडर हॉन हम्बोल्ट, आपल्या भूगोलाचा फादर, अतिशय महत्त्वाचा भूगोलतज्ञ, याचा अभ्यास आहे. त्याचबरोबर कार्ल रिटरचा अभ्यास आहे. म्हणजे हम्बोल्ट आणि कार्ल रिटर या 2 विद्वानाचं भूगोलातील योगदान आपल्याला पहिल्या प्रकरणात अभ्यासायचं. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे डिक्टॉनॉमी इन जिओग्राफी, म्हणजे भूगोलातील द्वैतवाद, दुही. यामध्ये 2 अशा दुहीत किंवा द्वैतवाद आपल्याला अभ्यासायचे. फिजिकल व्हर्सेस ह्युमन, फिजिकल व्हर्सेस ह्युमन, म्हणजे प्राकृतिक विरुद्ध मानवी किंवा प्राकृतिक व्हर्सेस ह्युमन, असा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जनरल जिओग्राफी व्हर्सेस रिजनल जिओग्राफी, सामान्य भूगोल आणि प्रादेशिक भूगोल या 2 संकल्पना एकमेकाशी तुलना करून आपल्याला अभ्यासायच्या. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये स्कूल ऑफ जिओग्राफिकल थॉट्स, भौगोलिक संप्रदाय, भूगोलातील विविध असणारे संप्रदाय आपल्याला अभ्यासायचे. यामध्ये अंग 1 आहे द जर्मन स्कूल ऑफ जिओग्राफी, कॉन्ट्रीब्युशन ऑफ फ्रेडरिक रॅडझेल, म्हणजे जर्मनीतील भूगोलतज्ञ फ्रेडरिक रॅडझेल यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे, भूगोलातील त्यांचं योगदान समजून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रेंच स्कूल ऑफ जिओग्राफी, फ्रान्समधल्या भूगोलतज्ञाचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये फिदाल द लाब्लाश यांचं जीवनकार्य आणि यांचं भूगोलातील योगदान अभ्यासायचं आहे. त्यानंतर अमेरिकन स्कूल ऑफ जिओग्राफी, यामध्ये कुमार ॲलन सॅम्पल या विद्वानाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे तिसऱ्या प्रकरणामध्ये 3 भूगोलतज्ञ आपल्याला अभ्यासायचे आहेत. एक फ्रेडरिक रॅडझेल, दुसरा फिदाल द लाब्लाश आणि तिसरा ॲलन सॅम्पल, या 3 विद्वानाचं भूगोलातील योगदान अभ्यासायचं. त्यानंतर 4थं जे प्रकरण आहे ते म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ जिओग्राफी
आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड, दुसऱ्या महायुद्धानंतर भूगोलाचा विकास काय झाला याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये द क्वालिटेटिव्ह रिव्होल्युशन इन जिओग्राफी, कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ज, मेट्रिक अँड डिमेट्रिक हे आपल्याला या असणाऱ्या प्रकरणाच्या अनुषंगाने मित्र हा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. यामध्ये आपल्याला भौगोलिक सांख्यिकी क्रांती, तिचा प्रारंभ, विकास, संकल्पना यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिकल मेथड, सांख्यिकी क्रांती, सांख्यिकी पद्धती ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिची कारणं, तिची माहिती, विविध मुद्दे आपल्याला घेऊन हा संबंधित विचार अभ्यासायचा आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकरणामध्ये बिहेवियरल जिओग्राफी याला वर्तनात्मक भूगोल असं म्हटलं जातं. या वर्तनात्मक भूगोलाची पार्श्वभूमी आपल्याला विचारात घ्यायची. त्यानंतर वर्तनात्मकवाद म्हणजे नेमकं काय, त्याचे उद्देश, त्यामधले असणाऱ्या काही मूलभूत मुद्दे आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर या प्रकरणामध्ये शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे ह्युमॅनिस्टिक जिओग्राफी म्हणजे मानवतावादी भूगोल. याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. मानवतावाद म्हणजे काय, त्याचबरोबर याच्यामधले असणारे काही मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. कसे काळानुरूप यामध्ये बदल झाला याचा वेध आपल्याला घ्यायचा. मित्र व थोडक्यात तुम्हाला मी अभ्यासक्रम या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला बाकीच्या विषयासारखे 5 पेपर नाहीत. सेमिस्टर क्रमांक 5ला तुम्हाला जे पेपर आहेत ते पेपर थिअरीचे 3 आहेत आणि इंग्रजीचे आहेत. एवढेच पेपर तुम्हाला सेमिस्टर 5ला द्यावे लागतील. आणि प्रॅक्टिकल हे तुमचं वार्षिक असतं, ॲन्युअली असतं. त्यामुळं या सत्रामध्ये जी तुम्हाला 6 प्रॅक्टिकल आहेत 2 पेपरमध्ये, पेपर 1मध्ये 3 आहेत आणि पेपर 2मध्ये 3 आहेत. ही प्रॅक्टिकल कोविडजन्य परिस्थिती संपल्यानंतर किंवा तत्पूर्वी आपल्याला कशा पद्धतीनं अभ्यासता येईल याचं आपण नियोजन करू. आता तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही त्याची काळजी करू नये. आपण या 3 थेरीच्या पेपरवर कॉन्सन्ट्रेशन करावं. पुन्हा एकदा सांगतोय, साधन संपत्ती भूगोल संभाजी बनसोडे सर शिकवतील ते पाठवलेल्या नोट्स, त्यांनी पाठवलेले लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित ऐकून समजून घेऊन त्याचं अध्ययन व्यवस्थित करायचं आहे, स्वतंत्र वही करून. त्यानंतर नागरी भूगोल याचं मी यथोचित सर्व माहिती, इत्थंभूत माहिती तुम्हाला मी देणार आहे. त्याच्या नोट्स लिहा, लेक्चर ऐका, वारंवार ऐका. त्याच्याविषयी काय वाटलेल्या शंका मला विचारा, ते आपल्याला शेअर करता येतील. आपण गुगल मीट त्याचबरोबर झूम ॲपवर सुद्धा याची चर्चा करू. एकत्र सगळ्यांनी ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपण याच्यावर मीटिंग घेऊन याच्यावर पण चर्चा करू. त्यानंतर भूगोल विकास यामध्ये डॉक्टर CM साळुंखे सर तुम्हाला त्यांचे लेक्चर्स नोट्स ते पाठवतील. त्याचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे, त्याची मांडणी करायची, सविस्तर समजून घ्यायचं आहे. आणि प्राध्यापक उत्तम सावंत सर तुम्हाला इंग्रजी या विषयाच्या नोट्स काही लेक्चर्स पाठवतील, ते आपण समजून घ्या. आपल्याला उपलब्ध झालं तर टेक्स्टबुक आपण घ्या, वही घ्या, आपल्याला वाटलेले दिलेल्या सूचना, यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका याचा आढावा घ्या. आपल्याला फक्त भूगोल विषय घेऊन पदवी मिळत नाही. आपल्याला कंपल्सरी याच्यामध्ये इंग्रजी हा विषय पास व्हावा लागतो. त्या दृष्टीनं आत्तापासूनच इंग्रजीसुद्धा अभ्यास तुम्ही सविस्तरपणे करायचा आहे. आणि त्यामध्ये वाटणाऱ्या शंका सावंत सरांशी चर्चा करा. काही आम्हाला इंग्लिश सांगता नसले तरी आमच्याबरोबर ही चर्चा केली तरी तुम्हाला त्याची उत्तरं आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आपण आजच्या तासाला सिलेबसची चर्चा केली, तुम्ही याची नोंद घ्या. या पुढील लेक्चरला आपण माझ्याकडचं असणारा पेपर नागरी भूगोल याचे लेक्चर्स ऐकाल. तुम्हाला वारंवार त्याचे टाईमटेबल आपल्याला पाठवलं जाईल, त्याचे लेक्चर्स आपल्याला मी पाठवून देईन. आपण या ठिकाणी थांबू. पुन्हा एकदा नमस्कार. थांब.